शब्द पाहती रंग स्वरांचे रूप नवे साकारू नये मैत्र से हे शब्द सुरांचे मैत्र से हे शब्द सुरांचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, भारतीय संविधानाचे शिल्पकार, वंचित समाजाच्या आयुष्यातला पिढ्यानपिढ्यांचा अंधकार दूर करणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, या देशातल्या स्त्रीच्या जगण्याला माणूसपणाचं अधिष्ठान देणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, शिका, संघटित व्हा असा संदेश देणारे बाबासाहेब सबंध मानवजातीलाच कल्टिवेशन ऑफ माइंड शुड बी द अल्टिमेट एम ऑफ ह्युमन एक्झिस्टन्स असंही सांगतात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सामाजिक विषमतेच्या विरोधात बंड उभारून तथाकथित मनुवादी समाजाला धडा शिकवला. बुरसटलेले विचार, रूढी, परंपरा, खोट्या कल्पना, कर्मकांड यांना छेद दिला. मग तो काळाराम मंदिराचा प्रवेश असेल किंवा महाडच्या चौदार तळ्याचं पाणी प्राशन आंदोलन असेल, अशा आंदोलनातून त्यांनी अन्यायाविरोधात बंड पुकारला. बाबासाहेबांच्या याच विचाराने प्रेरित होऊन पुढे अनेक कार्यकर्ते, समाज सुधारक आणि लोककलावंत आंबेडकरी चळवळीकडे आकर्षित झाले. तमाशासारख्या निखळ रंजनासाठी उदयास आलेल्या कलाप्रकाराचा आधार घेत भाऊ फक्कड उर्फ भाऊ मालोजी भंडारे यांनी आपला फड बंद करून आंबेडकरी चळवळीत योगदान दिलं. भाऊ फक्कडांच्या योगदानातून भीमराव कर्डक, केरुबा घिगडे, हरिहरराव सोनुले, दीनबंधू शेगावकर, भीमराव निर्भवणे, पतित पावन दास, केशव सुखा आहेर, अमृतबुवा बावस्कर, केरुबा गायकवाड, रामचंद्र नामदेव सोनावणे अशा शाहिरांनी आंबेडकरी जलशाची मूठ बांधली आणि आंबेडकरी जलसा गीत हा भारतीय संगीताचा एक महत्त्वाचा भाग ठरला. आंबेडकरी जलसा गीत गाणारी गायिका आकांक्षा नगरकर आज आपल्यासोबत आहे. आकांक्षा नगरकर यांनी नागपूर विद्यापीठातून संगीतात MA आणि BEd केलं आहे. अखिल भारतीय गंधर्व महाविद्यालयातून संगीत विशारद केलं आहे. दादर माटुंगा कल्चरल सेंटर, सारेगमा किंवा चंदीगड, जळगाव, राजकोट, जयपूर, जम्मू काश्मीर इथं भरलेल्या संगीत महोत्सवात विजेती ठरलेली आकांक्षा नगरकर ही आकाशवाणीचीही मान्यता प्राप्त गायिका आहे. तिचे आजपर्यंत जवळजवळ 11 अल्बम प्रसिद्ध आहेत. काही चित्रपटातही तिने पार्श्वगायन केलं आहे. आंबेडकरी जलसा गीत गाणाऱ्या तरुण पिढीची आकांक्षा नगरकर प्रतिनिधी आहे. ही गाणी नुसतीच गायिका म्हणून गाता येणार नाहीत, तर त्यासाठी अभ्यासही असायला हवा. आकांक्षाचा डॉक्टर आंबेडकरांच्या साहित्याचा आणि त्यांच्या जीवन प्रवासाचा सखोल अभ्यासही आहे. आकांक्षाला या अनवट वाटेवरच्या तिच्या प्रवासासाठी उदंड उदंड शुभेच्छा. भीमाईच्या पोटी पुत्ररत्न जन्माले, पूज्य भीमाईच्या पोटी पुत्ररत्न जन्माले. कोटी कोटी दलितांचे पांग त्याने फेडियले, पांग त्याने फेडियले, पांग त्याने फेडियले. पूज्य भीमाईच्या पोटी
समता तत्त्वेन विरुजविली न्याय बंधुत्व समता तत्त्वेन विरुजविली भेदभाव विषमता हळूहळू दूर केली त्याने समाज रथाला नित्य पुढे पुढे नेले कोटी कोटी दलितांचे पांग त्याने फेडियले पांग त्याने फेडियले पूज्य भीमाईच्या पोटी पुत्ररत्न जन्माले कोटी कोटी दलितांचे पांग त्याने फेडियले पांग त्याने फेडियले पांग त्याने फेडियले पूज्य भीमाईच्या पोटी. रसिक हो नमस्कार. मैत्र हे शब्दसुरांचे या कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. आज महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्मदिवस. साहजिकच सुरुवातीला जे गाणं ऐकलं त्यावरून तुम्हाला त्याची कल्पना आली असेलच. मात्र आजची ही शब्दसुरांची मैफल एक प्रकारे आंबेडकरी जलशाप्रमाणे आपल्याला करायची आहे. म्हणजे आमच्या नेहमीप्रमाणे गप्पा असतीलच, पण सोबत आंबेडकर, बुद्ध, कबीर या अनुषंगाने गाणी असतील. एक प्रकारे हा आंबेडकरी जलसा आहे असंच आपल्याला म्हणायला हवं. आज आंबेडकरी जलसा ही महाराष्ट्राची एक सांस्कृतिक खूण म्हणून ओळखला जातो. 20व्या शतकाच्या पूर्वार्धात सुरू झालेल्या या आंबेडकरी जलशाला आज खूप मोठं व्यासपीठ मिळत आहे, खूप मोठा मंच मिळतोय आणि लोकांच्या मनामध्ये या आंबेडकरी जलशांनी स्फुल्लिंग पेटवण्याचं, स्फुल्लिंग चेतवण्याचं काम केलेलं आहे. आपण या आंबेडकरी जलशाची जर परंपरा पाहिली तर आपल्या लक्षात येतं की महाराष्ट्राच्या मातीमध्ये तमाशा रुजलेला होता. या तमाशाचा आकृतिबंध कायम ठेवून नंतरच्या काळामध्ये म्हणजे महात्मा फुलेंच्या काळामध्ये महात्मा फुलेंनी सत्यशोधकी जलसे सुरू केले. या सत्यशोधकी जलशांची प्रेरणा काय होती तर सत्य धर्म सांगणे, शेतकऱ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणे आणि त्याबरोबरच ब्राह्मणेतर समाजाची संस्कृती या जलशातनं सांगण्यात यायची आणि त्यांना सत्यशोधकी जलसे असं म्हटलं जायचं. या सत्यशोधकी जलशानंतरचा जो पुढचा टप्पा होता तो हा आंबेडकरी जलशाचा. म्हणजे एक प्रकारे तमाशाचा आकृतिबंध कायम ठेवून आतमधला आशय सत्यशोधकी जलशांनी आणि नंतर आंबेडकरी जलशांनी बदललेला दिसतो. म्हणजे तमाशाचं प्रयोजन एक प्रकारे रसिकांचं, लोकांचं रंजन आणि मनोरंजन एवढाच त्यांचा हेतू होता. पण सत्यशोधक जलसे किंवा हे आंबेडकरी जलसे यांनी मात्र त्याच्या पुढचा टप्पा, पुढची पायरी गाठली आणि रंजन मनोरंजनापुरती मर्यादित राहिलेली कला विचारांच्या अंगाने पुढे नेण्याचं काम केलं. विशेषतः आंबेडकरी जलशांमध्ये बाबासाहेबांच्या आयुष्यातले सगळे लढे, बाबासाहेबांनी दिलेले लढे आणि त्यांनी मुख्य मानलेला जो विचार प्रवाह होता त्याच्यावरती आधारित सगळी गाणी या आंबेडकरी जलशामध्ये गायली जातात. आणि आज आपण या शब्दसुरांच्या मैफलीमध्ये जी गाणी ऐकणार आहोत, अनुभवणार आहोत, ती सुद्धा एक प्रकारे भीमगीतं आहेत, बुद्धगीतं आहेत आणि एक प्रकारे विचारांवर आधारित अशीच गीतं आहेत. आज आपल्याशी या निमित्ताने गप्पा मारण्यासाठी आणि गाणी म्हणून दाखवण्यासाठी या आंबेडकरी जलशामधली आपल्याबरोबर उपस्थित आहेत आकांक्षा नगरकर देशमुख. आकांक्षाताई नमस्कार. नमस्कार. नमो बुद्धाय. जय भीम. तर आज आकांक्षा यांच्याबरोबर साथ संगत करण्यासाठी जे कलावंत उपस्थित आहेत त्यांची आपण ओळख करून घेऊया. तबल्यावरती आहेत राहुल देशमुख, त्यानंतर हार्मोनियमची संगत करत आहेत संदीप गुरमुळे आणि कीबोर्डवरती आहेत रवींद्र मोहिते. तुम्ही नामवंत गायिका म्हणून प्रसिद्ध आहात, लोकप्रिय आहात. तुम्ही आकाशवाणीच्या मान्यवर कलावंत आहात. त्याचबरोबर मला वाटतं झी टीव्हीच्या सारेगामामध्ये तुम्ही खूप मोठं नाव कमावलेलं होतं आणि त्याचबरोबर इतरही अनेक सिनेमांमध्ये म्हणा किंवा वेगवेगळ्या मंचावर तुम्ही गाणी म्हटलेली आहेत. आणि लहानपणापासून तुमची कारकीर्द सुरू झालेली आहे. पण एकीकडे अशी लोकप्रिय कारकीर्द सुरू असताना तुम्हाला या बुद्ध गीतांकडे किंवा आंबेडकर गीतांकडे का वळावं असं वाटलं? अतिशय चांगला प्रश्न आहे दादा. तसं तर लहानपणापासून म्हणजे मी फिल्मी गीते आणि गझल याकडे माझा खूप कल होता आणि
माझ्या घरातच संगीत आहे, कारण का माझी घरातली सगळ्यात माझी पहिली गुरु माझी मावशी छाया वानखेडे. तर ती स्वतः खूप सुप्रसिद्ध गायिका आहे आणि ती नेहमी म्हणजे ती ही सगळ्या गाणी सिनेमातली गाणी तर ऐकायचीच, पण आंबेडकरी म्हणजे माझं घराणंसुद्धा आंबेडकरीच आहे, त्यामुळे बुद्धाचं आणि आंबेडकरी विचारांचं माझ्या घरामध्येच पूर्ण वातावरण आहे. आणि माझी मावशी जी होती ती लहानपणापासून आंबेडकरी गीते गायची, तर ती फक्त माझ्या कानावर पडायची तेव्हा. आणि त्यानंतर हळूहळू ती गाणी, आधी तर लहानपणी आपल्याला फक्त चालच एक चांगली वाटते ना, आपण लहानपणी इतकं शब्दांकडे कुठे आपण लक्ष देतो, तर त्या चाली मला खूप छान वाटायच्या. कारण त्यावेळेला माझे जे गुरुजी होते, म्हणजे माझ्या मावशीचे जे गुरुजी होते पंडित प्रभाकर धाकडे गुरुजी, तर ते स्वतः कंपोज करायचे आणि त्यावेळेला ते जलसे जे व्हायचे त्यामध्ये त्या कंपोजिशन्स ते लोक गायचे. तर त्या कंपोजिशन्स मी फक्त ऐकायची तर मला खूप छान वाटायच्या. आणि मग हळूहळू जसं मला कळत गेलं तर त्यातले ते शब्द आणि त्याच्यात बाबासाहेबांविषयी जे सांगितलेल्या ज्या सगळ्या त्या गोष्टी होत्या त्या मला कुठेतरी मग एकदम पटत गेल्या आणि असं वाटायचं की नाही, आपण आता हे सुद्धा गायला पाहिजे. तर यासोबत मी मग तिथूनच आंबेडकरी गाणी आणि आपली बुद्धाची गाणी अशी मग मी सुरू केली. आणि गुरुजींच्या सोबत म्हणजे बरेच जसं वाडकरांसोबत वगैरे आम्ही बरेच असे जलसे आणि कार्यक्रम आम्ही केले. आंबेडकर जयंतीचे म्हणा किंवा बुद्ध जयंतीचे म्हणा, असे भरपूर कार्यक्रम केले आम्ही. तर अशा पद्धतीने मी वळत गेले. पण मग आपण एक त्यातलं एखादं गाणं ऐकूया का? हो, नक्कीच. निळ्या शाईने नभातली नाव तुझे बाबा. निळ्या शाईने नभात लिहिले नाव तुझे बाबा. निळ्या शाईने नभात लिहिले नाव तुझे बाबा. जिथे उगवतो ज्ञान सूर्य, जिथे उगवतो ज्ञान सूर्य, ते गाव तुझे बाबा. निळ्या शाईने नभात लिहिले नाव तुझे बाबा. निळ्या शाईने नभात लिहिले नाव तुझे बाबा. तुझ्या नावाचे असतील इथे विद्यापीठ ज्ञानाचे. तुझी लेकरे गातील गाणी प्रज्ञाशील करुणेचे. या विश्वाला झाली आता जाण तुझी बाबा. जिथे उगवतो ज्ञान सूर्य, जिथे उगवतो ज्ञान सूर्य, ते गाव तुझे बाबा. निळ्या शाईने नभा
ज्ञान सूर्य जिथे उगवतो ज्ञान सूर्य ते गाव तुझे बाबा निळ्या शाईने नभात लिहिले नाव तुझे बाबा निळ्या शाईने नभात लिहिले नाव तुझे बाबा निळ्या शाईने नभात लिहिले नाव तुझे बाबा. फारच सुरेख. आता खरी आंबेडकरी जलशाला सुरुवात झाली असं वाटतंय. मैत्र से हे शब्द सुरांचे. मला एक सांगायला आवडेल की जेव्हा या आंबेडकरी जलशांना सुरुवात झाली सुरुवातीच्या काळामध्ये मी साधारणतः 20व्या शतकाच्या पूर्वार्धामध्ये हो तर त्या काळामध्ये अनेक मोठमोठे शाहीर होऊन शाहीर होऊन गेले. गेले. म्हणजे अगदी भीमराव कर्डक असतील हो. त्यानंतर वामनदादा कर्डक कर्डक असतील असतील. तर त्यांची शाहिरी गाणी ऐकून बाबासाहेब असं म्हणाले होते हा की माझी 10 भाषणं हो आणि या शाहिरांचं एक एक गाणं गाणं. अगदी. हे तुलनेने एकसारखं झालं अगदी बरोबर. आणि त्यांनी खूप मोठं कौतुक केलं होतं हो. आणि या आंबेडकरी जलशाला खूप उज्ज्वल भविष्य आहे हो, हो. असं त्यांनी भविष्यवाणीही वर्तवली होती. अगदीच. तर मला सांगा ना की ही जी सगळी हे सगळे लोकशाहीर होते म्हणजे समाजामध्ये काय म्हणूया की स्फुल्लिंग चेतवण्याचं काम या सगळ्या शाहिरांनी केलं. हो. म्हणजे अगदी मला वाटतं वामनदादा कर्डक यांचं एक प्रसिद्ध गाणं आहे उद्धरली कोटी कुळे. हा. तर ते तुमच्या पोतडीमध्ये आहे का? हो नक्कीच. आपण ते ऐकू शकतो? अगदीच मी ऐकू शकते. वामनदादा कर्डकांच्या लेखणीमध्येच जोश, इतकी ताकद. म्हणजे शक्ती होती की एक शब्दही जरी तुम्ही गायले तरी नवी चेतना यायची. बरोबर. तर एरवी म्हणजे मी प्रत्येक माझ्या कार्यक्रमामध्ये हे गाणं मुद्दामून घेत असते आणि आज मी बाबासाहेबांचा जन्मोत्सव आहे बरोबर. त्याच्यामुळे आज तर हे गाणं मी अगदीच ऐकवणार. 4 ओळी. एक ज्ञान ज्योतीने कोटी कोटी ज्योती तळपतात तेजाने तुझ्या धरतीवरती. एक ज्ञान उद्धरली कोटी कुळे भीमा तुझ्या जन्मामुळे. उद्धरली कोटी कुळे भीमा तुझ्या जन्मामुळे. उद्धरली कोटी कुळे भीमा तुझ्या जन्मामुळे. जखळबंद पायातील साखळ दंड तडा तडा तुटले तू ठोकताच दंड. जखळबंद पायातील साखळ दंड तडा तडा तुटले तू ठोकताच दंड. झाले गुलाम मोकळे भीमा तुझ्या जन्मामुळे. झाले गुलाम मोकळे भीमा तुझ्या जन्मामुळे. उद्धरली कोटी कुळे भीमा तुझ्या जन्मामुळे. उद्धरली कोटी कुळे भीमा तुझ्या जन्मामुळे. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जन्मामुळे केवळ अस्पृश्य समाजच नाही तर मला तर वाटतं की संपूर्ण भारताचाच एक प्रकारे उद्धार झालेला आहे. हो आणि त्यांनी दिलेल्या विचारातनं त्यांनी दिलेल्या संघर्षाचा जो नारा होता त्यातून एक प्रकारे समाजामध्ये चेतना पसरली आणि त्यांनी आपल्या हक्कासाठी लढायला सुरुवात केली. आणि हाच सगळा भाव जो आंबेडकरी जलशामधली गाणी असतात त्याच्यामध्ये आपल्याला असलेला दिसतो. म्हणजे आता आपण वामनदादा कर्डकांचं गाणं ऐकलं. वामनदादा कर्डकांनंतर ही परंपरा आस्थागायत चालत आलेली आपल्याला दिसते. हे वामनदादा कर्डक असतील त्यांच्यानंतर शाहीर लोकशाहीर विठ्ठल उमप असतील अगदी आत्ताचे संभाजी भगत असतील. भगत आहेत. आतापर्यंत ही परंपरा चालत आलेली आहे आणि त्या परंपरेचा एक भाग तुम्ही आहात. आणि मला
तुम्हाला खरं विचारायला आवडेल की म्हणजे तुम्ही सुगम संगीत हा तुमचा खरं तर आवडीचा भाग आहे, पण तुम्ही त्याबरोबरच किंबहुना काय म्हणूया की तुमच्यातला सामाजिक जाणीवेचा भाग म्हणून किंवा बाबासाहेबांप्रती असलेला आदर म्हणून सातत्याने आंबेडकरी जलशांमध्ये ही गाणी गात आलेला आहात. तर मला तुम्हाला विचारायचे की तुम्हाला बाबासाहेब कशा प्रकारे प्रेरणा देतात किंवा त्यांचा विचार कशा प्रकारे प्रेरणा देतो? सगळ्यात आधी तर बाबासाहेबांनी सांगितलेला तो जो समता म्हणजे हा म्हणजे विचार मला इतका पटतो की कारण आज आपण बघतोय सगळे वेगवेगळं सगळं काही करायला बघतायत, पण समतेने जे वागायला बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे तर हा त्यांचा सगळ्यात मोठा एक विचार आहे. आणि त्यांनी जो एक बुद्ध धम्म जो सांगितलेला आहे, बुद्धाचा जो धम्म सांगितलेला आहे, त्या बुद्ध धम्मामध्ये ती पंचशील जी फक्त 5च जी शील आहेत ती सांगितलेली, ती इतकी प्रेरणादायी आहे. तर ती बाबासाहेबांना कळली तेव्हाच त्यांनी आम्हाला ती सांगितली. आणि मुळात बाबासाहेब स्वतः व्हायोलिन वाजवायचे आणि म्हणजे त्यांना संगीताची आवड होती. तर या सामाजिक गोष्टींमध्ये जर संगीताची जर साथ जर जुळली तर त्या संगीताच्या क्षेत्रातून म्हणा किंवा त्या सांस्कृतिक क्षेत्रामधून अजून जास्त चांगला आपण लोकांपर्यंत प्रबोधन करू शकू किंवा आपण प्रचार करू शकू चांगला समतेचा, एकतेचा म्हणा किंवा शिक्षणाचा. पूर्वीच्या काळी फार शिकलेले लोक नव्हते, त्यावेळेला ते त्यांच्या त्या गावठी भाषेमध्ये म्हणा किंवा त्यांच्या त्या शाहीर जे होते किंवा ते पोवाडे जे गायचे ते तेव्हा त्यांच्या त्या गावच्या भाषेमध्ये ते सगळं बाबासाहेबांचे विचार म्हणा ते सगळे गाण्याच्या मार्फत पोचवायचे. आणि बाबासाहेबांचे मुळात विचार किंवा त्यांचे काही गाण्यांच्या बाबतीत पण, कारण बाबासाहेब स्वतः त्यांना संगीत खूप आवडायचं, तर त्यामुळे ते शाहिरी म्हणा किंवा ह्या सगळ्या गोष्टींना ते सुद्धा पसंत करत होते. तर त्या सगळ्या विचारांना आता खूप छान चालना मिळाली आणि मला ते नेहमी चांगलं आवडतं. कारण का बाबासाहेबांच्या विचारांमध्ये इतकी शक्ती आहे की आपण ते नुसतंच गाताना नाही तर त्यांचा आपल्या म्हणजे जीवनावर सुद्धा खूप चांगला परिणाम म्हणजे झालेला आहे. आणि माझ्या जीवनात तर आहेच आहे, कारण जिथे जिथे बाबासाहेबांनी म्हटलेलं आहे की शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, तर ह्या नुसत्याच ह्या 3 गोष्टी जेव्हा मी आपल्या आयुष्यामध्ये त्याचा उपयोग केला तर मला या 3ही गोष्टी जेव्हा जेव्हा मी आपल्या आयुष्यामध्ये त्याचा वापर केलेला आहे तर तेव्हा तेव्हा मला यशच प्राप्त झालेलं आहे. कारण संघटित राहणे ही खूप जरुरी आहे आणि सुशिक्षित राहणे सगळ्यात जास्त जरुरी आहे. सगळ्या गोष्टींचं नॉलेज आणि प्रत्येक वेळेला आपल्यासाठी स्वतःसाठी काहीतरी संघर्ष पण करणे खूप जरुरी आहे. तर ही गोष्ट मला बाबासाहेबांची सगळ्यात जास्त प्रेरणा देते आणि त्यामधून मग मी माझ्या कार्यक्रमामध्ये मी जास्तीत जास्त म्हणजे अशा प्रकारची गाणी गाते. पण त्या गावरानी ज्या भाषा आहेत त्याच्यामधला जो गोडवा आहे गाणं गाताना तो खूपच वेगळा असतो, तेव्हा मला ती पण गाणी सादर करायला फार आवडतात. तसं एखादं गाणं आहे का तुमच्याकडे आता? हो आहे, ऐकूया आपण. माया भीमाची माया भीमाची माया भीमाची माया भीमाची भारी कीर्ती साऱ्या जगाला ठाऊक हाय. माझ्या भीमाची भारी कीर्ती साऱ्या जगाला ठाऊक हाय. ज्ञानबुद्धाचं ज्ञानधम्माचं ज्ञानबुद्धाचं ज्ञानधम्माचं साऱ्या जगाला ठाऊक हाय. माझ्या भीमाची भारी कीर्ती साऱ्या जगाला ठाऊक हाय. माझ्या भीमाची भारी कीर्ती साऱ्या जगाला ठाऊक हाय. सिंह गर्जना सभेत करी करण्या समाज
आहा खूपच मस्त. धन्यवाद. म्हणजे लोकभाषेची ताकद काय असते हे मला आता हे गाणं ऐकताना सतत जाणवत होतं. आणि त्याच्यामध्ये असलेला आंबेडकरांबद्दलचा काय म्हणूया की आंबेडकरांबद्दलची भक्ती भक्ती. आणि त्यांचं विचारांचंही असलेलं सार हो. हे सगळ्या लोकगीतामध्ये खरं तर आलेलं होतं. म्हणजे मला तेच म्हणायचं आहे की बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांचे विचार आपल्या महाराष्ट्राच्या मातीमध्ये एवढे रुजले होते की त्यांच्यावरती अनेक ओव्या असतील किंवा लोकगीतं असतील ती पण रचली गेली. हो, आणि मला इथे एक आठवण सांगायला आवडेल की म्हणजे आंबेडकरी जलसे सुरू झाले तर सुरुवातीचा काळ, तर त्या काळामध्ये भाऊ फक्कड नावाचे एक प्रसिद्ध तमासगीर होते. हो म्हणजे एकापेक्षा एक सरस लावण्या त्यांनी रचल्या आणि आपल्या डफावर थाप मारत त्यांनी सादरही केल्या. हो पण ज्या वेळेला त्यांनी आंबेडकरांची भाषणं ऐकली किंवा आंबेडकरी विचारांचा त्यांच्यावरती प्रभाव पडला तेव्हा त्यांनी आपलं तमाशाचं क्षेत्र सोडलं आणि ते एक प्रकारे आंबेडकरी जलसे सादर करायला सुरुवात केली. तर एक प्रकारे ही मगाशी तुम्ही म्हणालात ना की त्यांच्या विचारांची ताकद खूप मोठी आहे आंबेडकरांची, तर ती तिथून सुरुवात झालेली दिसते आपल्याला. मैत्र से है शब्द सुरांचे. सुरुवातीच्या काळामध्ये या शाहिरांनी जे सगळे आंबेडकरी जलशांमधनं गाणी गायली ती एक प्रकारे डफावर थाप मारून गायली. हो हो आता काळामध्ये थोडासा अजूनही डफावरती थाप मारून गाणी म्हटली जातातच, हो हो पण थोडस वाद्यांमध्ये बदल वगैरे असाही आपल्याला झालेला दिसतो. तर त्याबद्दल तुम्हाला म्हणजे हा जो झालेला बदल आहे तो योग्य अयोग्य किंवा काय वाटतं तुम्हाला? नाही, मला नाही वाटत की आता जो झालेला बदल आहे तो अयोग्य असा नाहीच नाही. कारण त्या काळामध्ये त्यांच्याकडे फक्त ती डफ म्हणा किंवा ती खंजिरी म्हणा आणि तुंतुणा ते तेवढा वाजवून ते गायचे. पण आता काळाच्या अनुषंगाने भरपूर काही इन्स्ट्रुमेंट्स त्याच्यामध्ये ॲड झालेले आहेत. आपण ढोलकी बघतो, आपण ढोलकीवर पण खूप सुंदर म्हणजे गाणी गाताना एक वेगळाच बाज मिळतो. आणि एक पाश्चात्य पण इन्स्ट्रुमेंट त्याच्यामध्ये खूप ॲडिशनल झालेलं आहे. ढोल म्हणा किंवा ऑक्टोपॅड, आता सगळे इन्स्ट्रुमेंट आलेले आहेत. पण मला असं वाटतं की जरी ते परिवर्तन झालं असेल तरी त्याचा गोडवा तो तसाच आहे आणि आता जे गातात त्याचा गोडवा तो तसाच आहे. विचार कायम राहणं, फक्त विचार कायम राहणं हे महत्वाचं. की त्याच्या म्हणजे त्या गाण्यांच्या माध्यमातून तुम्ही पोहोचवता काय, बस त्याला महत्व आहे. की तुम्ही शब्द किंवा त्या शब्दांच्या मार्फत तुम्ही कुठलं प्रबोधन करताय हे महत्वाचं. बाकी तर आपण तसंही बाबासाहेबांना आपण जसं मनोरंजनात्मक त्यांचे कार्यक्रम होतात तर तशीच प्रबोधनात्मकपणे आपण त्यांना घेतलं पाहिजे. तर ह्या सगळ्या गोष्टी मला असं वाटते की काही योग्य अयोग्य नाही, छानच आहेत. म्हणजे सुरुवातीच्या काळामध्ये समजा पोवाड्यांच्या माध्यमातून भीमगीतं गायली जात असतील किंवा बुद्धगीतं गायली जात असतील, नंतर मला वाटतं जसजसे वेगवेगळे फॉर्म आले संगीताचे तर त्या माध्यमातून पण मग लोकगीत भीमगीतं म्हटली जायला लागली. मला वाटतं तुम्ही सुद्धा कव्वाली पण म्हणता, मला वाटतं तुम्ही तुमच्या कार्यक्रमामध्ये. तसा माझा तो बाज नाही आहे, कारण का मी सुगम संगीत मध्येच मुळात होती. आणि विशेष करून म्हणजे मी तुम्हाला सांगेल की त्या काळामध्ये म्हणजे कव्वाली आणि ही सगळी गाणी गायल्या जात होती. पण माझे गुरुजी जे होते सुरमणी पंडित प्रभाकर धाकडेजी, तर यांनी एक शास्त्रीय सुद्धा आधार देऊन काही गाणी त्यांनी अशी तयार केली की जी समाजापर्यंत म्हणा ती म्हणजे सांस्कृतिक क्षेत्रामध्ये चांगला एक दर्जा निर्माण करण्यासाठी त्यांनी शास्त्रीय संगीताचा त्याला एक वापर करून ती पण लोकांपर्यंत त्यांनी पोहोचवली. तर त्या काळामध्ये एक हलाहल नावाची खूप चित्रपट गाजलेला होता तो, त्यामध्ये खूप सुंदर गाणी होती. पहिलं जे गाणं होतं मी त्यातलंच गायले, पूज्य भीमाईच्या पोटी. तर अशी ती शास्त्रीय आधारावर ती गाणी त्यांनी बांधलेली गाणी होती आणि ती त्या काळामध्ये प्रचलित झाली. जसं भारतीय घटनेचा तू शिल्पकार आहे ही, तर मला असं वाटतं की कव्वाली झालं आणि भारूड झाला, ह्या प्रकारांमध्ये हा सुगम संगीत हाही जो प्रकार आहे हा पण आपण जलसामध्ये गातो, तर हा पण एक प्रबोधनाचा चांगलाच भाग आहे. आणि कव्वाली जो म्हणजे माझा पॅटर्न आहे तो आहे नाही, पण तरी मी कव्वाली गाते. म्हणजे कारण का त्याच्यातून एक मला एक नवी चेतना मिळते. मला असं वाटतं प्रत्येक याच्यातून काहीतरी शिकण्यासारखं आहे. आणि जसं जसं ज्या कार्यक्रमामध्ये जसं जसं वातावरण असते तशा हिशोबाने मग मी ती गाणी घेत असते. तर मी कधी कधी कव्वाली पण गात असते. आपण ऐकूया कव्वाली? हो नक्कीच. ही जी कव्वाली आहे ही माझ्याच आवाजामध्ये आहे.
कधी झाला न होईल असा भूवरी. कवी म्हणतात की कधी झाला न होईल, कधी झाला न होईल असा भूवरी. शोधूनी सापडेना जगी खरोखरी. दाखवा दाखवा माझ्या भीमापरी, माझ्या भीमापरी. कधी झाला न होईल असा भूवरी. शोधूनी सापडेना जगी दाखवा दाखवा माझ्या भीमापरी. दाखवा दाखवा माझ्या भीमापरी. दाखवा दाखवा माझ्या भीमापरी. कधी झाला न होईल असा भूवरी. शोधूनी सापडेना जगी खरोखरी. दाखवा दाखवा माझ्या भीमापरी. दाखवा दाखवा माझ्या भीमापरी. आठवा भीमाच्या तुम्ही वेदना. रक्त जळतय ती करता करून कल्पना. आठवा भीमाच्या तुम्ही वेदना. रक्त जळतय ती करता करून कल्पना. बाबासाहेबांनी आपलं रक्त आणि आपलं सर्वस्व जीवन समाजासाठी, संपूर्ण समाजासाठी त्यांनी आपलं जीवन दान केलं. आपण सगळे चांगले राहू, आपण सुशिक्षित होऊ आणि आपल्या सर्वांसाठी ते प्रत्येक वेळेला झटत राहिले. त्यामुळे आपण ती कल्पना करू शकत नाही की त्यावेळेला त्यांनी काय सोचलं असेल. आठवा भीमाच्या तुम्ही वेदना. आठवा भीमाच्या तुम्ही वेदना. रक्त जळतय ती करता करून कल्पना. पडती नयनातुनी आसवांच्या सरी. पडती नयनातुनी आसवांच्या सरी. दाखवा दाखवा माझ्या भीमापरी. दाखवा दाखवा माझ्या भीमापरी. दाखवा दाखवा माझ्या भीमापरी. कवी म्हणतात की आता तरी चाकरी करणे सोड रे. आता तरी चाकरी करणे सोड आणि बाबासाहेबांनी जो तुम्हाला या समतेचा जो रथ दिला आहे तो आपल्या खांद्यावर घे आणि पुढे चल. ऐकुनी घे जरा तू भीमाच्या वीरा. ऐकुनी घे जरा तू भीमाच्या वीरा. खांद्यावर घे भीमाच्या रथाची धुरा. खांद्यावर घे भीमाच्या रथाची धुरा. सोड रे चाकरी वेड्या आता तरी. सोड रे चाकरी वेड्या आता तरी. दाखवा दाखवा माझ्या भीमापरी. दाखवा दाखवा माझ्या भीमापरी. कधी झाला न होईल असा भूवरी. शोधूनी सापडेना जगी खरोखरी. दाखवा दाखवा माझ्या भीमापरी. दाखवा दाखवा माझ्या
दाखवा दाखवा माझ्या भीमा परी, दाखवा दाखवा माझ्या भीमा परी. वाह, बहुत खूप. आकांक्षा कव्वाली ऐकताना एकदम मजा आली. धन्यवाद. मगाशी जे आपण एक बोली भाषेतलं गाणं ऐकलं, हो. तर मला आता एकदम आठवलं की तुम्ही काही ओव्याही रचलेल्या आहेत पारंपरिक धर्तीवरती आंबेडकरांसंबंधीच्या. हो. तर त्या काही आपण ऐकू शकतो का किंवा त्याची झलक पाहू शकतो? अगदी मी छोटीशी झलकच सांगेल तुम्हाला, कारण एरवी मी जेव्हा भीमगीत आणि कार्यक्रम करत असते तेव्हा मी गावांमध्ये सुद्धा करत असते. बरोबर. आणि त्या गावांमध्ये अतिशय म्हातारा आजी आजोबाशी असतात त्या, तर एक त्यांच्या भाषेतून आधीच्या काळी म्हणजे जात्यावर जसं दळण बरोबर. दळायचं तर त्या ओव्या गायचे. तर मी माझ्या शब्दांनी म्हणजे मी लिहिलेल्या काही ओव्या आहेत त्या तुम्हाला ऐकवते. बरं. बाबासाहेबांच्याच आहेत त्या. आज उगवला दिसा, झाले किती गवरीस, माझ्या बाबासाहेबांचे गाऊ किती कौतिक, मोठी गुणाची रमाई, भीमाच्या ग पाठी राही, आज सोनियाच्या दिवशी गाऊ त्यांची ग पुण्याई. दळण दळत असताना जात्यावरती जी गाणी रचली जायची त्याची आठवण झाली. आणि एका अर्थाने अशा ओव्या आपल्या लोकपरंपरेत सापडतात, ज्या आता या तुम्ही लिहिलेल्या आहेत, पण अगदी आपल्या गावगावच्या महिलांनी ग्रामीण परिसरातल्या जात्यावरती दळताना बाबासाहेबांची लिहिली म्हटलेली गाणी सापडतात. अगदी आणि ते एक प्रकारे आपलं लोकसंचित आहे असंही मला वाटतं. मैत्र से हे शब्द सुरांचे. जेव्हा आपण आंबेडकरी जलशाबद्दल बोलतो तेव्हा त्या आंबेडकरी जलशामध्ये फक्त बाबासाहेब असतील किंवा बाबासाहेबांनी केलेला संघर्ष असतील, त्यांनी दिलेले लढे असतील किंवा त्यांची विचारधारा असेल, या संबंधीचीच गाणी असतात अशातला भाग नाही. मला असं वाटतं की आंबेडकरी जलशांमध्ये बाबासाहेबांनी त्यांच्या समोर जो आदर्श होता किंवा त्यांनी ज्याला आदर्श मानलं, त्यात तथागत गौतम बुद्धाची गाणी सुद्धा असतात किंवा त्यानंतर कबीर असेल किंवा महात्मा फुले असतील, तर ही गाणी सुद्धा असतात. म्हणजे एक प्रकारे गौतम बुद्धापासून सुरू झालेला हा विचारांचा प्रवास आहे, तो एक प्रकारे आपल्याला आंबेडकरी जलशांमध्ये पाहायला मिळतो. तर तुम्ही जे कार्यक्रम सादर करता तर त्याच्यामध्ये अशी काही गाणी असतात का, आणि असतील तर त्यातलं एखादं आपल्याला ऐकता येईल का? नक्कीच. मी सर्व कार्यक्रमांमध्ये जसं तुम्ही आता बोलले की बुद्धाची तर गाणी असतातच, पण त्याचबरोबर कबीराचे काही दोहे किंवा कबीराचे काही भजन आहेत ते असतात. शाहू महाराजांची गाणी असतात. ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले, जेव्हा आपण महिला दिवस साजरा करतो तेव्हा जास्तीत जास्त रमाईची जयंती साजरी करतो, त्यावेळेला सावित्रीबाईंची रमाईची गाणी. आणि शिवाजी महाराजांचं त्यातल्या त्यात, कारण हे सगळे बाबासाहेबांचे गुरु होते. ज्योतिराव फुले यांना गुरु मानायचे बाबासाहेब आंबेडकर. आणि ज्योतिराव फुल्यांचं एक खूप सुंदर गाणं आहे जे माझ्या आवाजामध्येच रेकॉर्ड झालेलं आहे, तर ते मी तुमच्या पुढे सादर करते. नाव ज्योतिबाचे घेऊन केला भीमाने प्रवास, नाव ज्योतिबाचे घेऊन केला भीमाने प्रवास. बुद्ध कबीर फुल्यांचा, बुद्ध कबीर फुल्यांचा लाभे त्यांना सहवास. हो, नाव ज्योतिबाचे घेऊन केला भीमाने प्रवास. हो, नाव ज्योतिबाचे घेऊन.
जनांच्या ओल्या नयनांना होती फुलांची आस, बहुजनांच्या ओल्या नयनांना होती फुलांची आस, युगायुगांच्या अन्यायाचा, युगायुगांच्या अन्यायाचा केलास तू नाश, नाव ज्योतिबाचे घेऊन केला भीमाने प्रवास, हो नाव ज्योतिबाचे घेऊन. तुझ्या पराक्रमाच्या गाथांना शोधू कसे कवनात, तुझ्या पराक्रमाच्या गाथांना शोधू कसे कवनात, तुझीच गाणी गाण्यासाठी, तुझीच गाणी गाण्यासाठी आम्ही घेतला ध्यास, नाव ज्योतिबाचे घेऊन केला भीमाने प्रवास, हो नाव ज्योतिबाचे घेऊन केला भीमाने प्रवास, हो नाव ज्योतिबाचे घेऊन. वा, फारच सुरेख. म्हणजे फुल्यांना डॉक्टर बाबासाहेबांनी गुरु मानलं होतं आणि त्यांनी दाखवलेला मार्ग त्यांनी अधिक पुढे विस्तारित केला किंवा अधिक प्रशस्त केला असं म्हणायला काही हरकत नाही. पण बाबासाहेबांनी आपल्या बांधवांना शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हा संदेश दिलाच, म्हणजे आपल्या आयुष्यातून दिला, आपण उभारलेल्या लढ्यातनंही दिला. पण त्यांचे देशावरचे सगळ्यात मोठे उपकार कुठले असतील तर त्यांनी आपल्या भारताला दिलेलं संविधान, भारताची लिहिलेली घटना. केवळ आज त्याचमुळे आपला भारत एक प्रकारे अभेद्य आहे. जणू काही हे संविधान किंवा ही घटना म्हणजे भारतासमोर भारताचं कवच म्हणायला हरकत नाही आणि त्याच्यामुळे आपला भारत देश आजही एकसंध आहे. तर मला वाटतं की तुमच्या खजिन्यामध्ये त्या संविधानाबद्दलचं पण एक गाणं आहे, तर ते गाणं आपण ऐकूया आणि एक प्रकारे काय म्हणूया की बाबासाहेबांप्रती असलेला आपल्याला आदर व्यक्त करून आणि त्यांना एक प्रकारे आपली ही मैफल जी काही जलसा हा शब्दसुरांची मैफल समर्पित करून आपण हा कार्यक्रम संपवूया असं मला वाटतं. हे भारतीय पुरुषा, संविधान शिल्पकारा, हे भारतीय पुरुषा, संविधान शिल्पकारा,
पुनश्च एकदा परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आपणा सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा.